हॅलो, गुड मॉर्निंग. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा वार आहे गुरुवार आणि आज आहे मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार अमावस्येचा. तर आजसुद्धा पूजा करणार आहे मी. मागच्या गुरुवारी उद्यापन केलेले होते तरीसुद्धा आज मी पूजाही मांडणार आहे आणि उपवास तर असतोच. तर थोडंसं लवकर उठलेले आहे, बाहेर उजाडलेलं होतंच आणि बंबा वगैरे पेटवायचं बाहेर चाललेलं होतं आमच्या आईंचं. मी तिन्ही खोल्यातले केर वगैरे काढून आधी घेते आणि मग त्यानंतर हे बघा तांदळाचं पीठ दळून आणलेलं होतं, तर ते आधी म्हणलं डब्यात भरून ठेवूया, त्यानंतर मग पुढच्या कामाला लागूया. तर इथे मी तेच करत आहे. आणि बऱ्याच जणींचं मत असतं की अमावस्या आहे मग हा गुरुवार पकडायचा की नाही, तर काही हरकत नसते. अमावस्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली तरी चालते, उलट ते शुभच असतं. बघा आपण दिवाळीमध्ये सुद्धा देवीची म्हणजे लक्ष्मीची पूजा करतो, अगदी अमावस्याच असते तिन्ही सांजेच्या वेळेला आपण लक्ष्मीची पूजा म्हणजे लक्ष्मीपूजन करतोच. तर हे बघा, हे आहे तिखट, म्हणजे आत्ताच 2 दिवसापूर्वी घरचं तिखट बनवलेलं होतं, मसाला कांदा लसूण चटणी. तर तीच इथे मस्तपैकी रस्सा बटाट्याचा करत आहे मी, डब्याला देणार आहे मुलांना. आणि इथे बघा दोघांना उठवायला आले, तर इथे लाईट लावली की दोघेही उठले. साधारण 7:30 वाजले असतील, तर त्यांना उठवूया म्हणलं. आपलं थोडंफार आवरून झालेलं होतंच, माझं थोडंफार आवरून झालेलं होतं. म्हणलं अंथरुणं उचलूया, म्हणजे पुन्हा अंघोळ एकदा झाली की मग अंथरुणांकडे यावं नाही वाटत, कारण पूजा करायची होती त्यामुळे. तर इथे दोघांशी बोलत बोलत माझं चाललेलं होतं आवरायचं की टेबल म्हणून दाखवा, अभ्यासाला बसा, वाचायचं आहे. आता त्यांची MTSची एक्झाम जवळ आलेली आहे, म्हणजे नेमकी यात्रा आहे आमची बघा आता 22 जानेवारीला, म्हणजे संक्रांत झाली की पुढच्या आठवड्यात यात्रा आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात यात्रा संपते, तर 28 तारखेला MTS एक्झाम. तर त्याचीच रोज म्हणजे चाललेलं असतं अभ्यास, रोज पेपर सोडवणे वगैरे. स्कूलमध्ये पण पेपर असतात, पुन्हा तोच पेपर घरी आल्यावर सुद्धा मी सोडवून घेते. तर त्याचंच चाललेलं आहे की वाचन करा, आजचं वाचन झालं का, असं माझी विचारपूस चाललेली होती. तर टेबल मी दोघांना म्हणायला सांगितले, पुढे तुम्हाला दाखवतेच. तर इथे आणि त्यानंतर इथे बघा कसा लाड आलेला आहे गौरांगला. तर अशा प्रकारे मस्ती चालू असते. 14, 2 8 16, 2 9 18, 2 10 20, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 12. आणि ही बघा, ही आपली मस्तपैकी पूजा झालेली आहे सकाळची. अगदी 9:15 माझी पूजा झाली आणि त्यानंतर राहिलेला एक स्वयंपाक थोडाफार केला आणि मग गेले. मग छान पूजा झालेली आहे अगदी. आणि अमावस्येची पूजासुद्धा करतात, त्याचं काय एवढं म्हणजे हे नसतं. तरी ते आर्या वाचत आहे बघा. ही संध्याकाळची वेळ आहे स्कूलमधून आल्यानंतरची. तिला मी मागच्या गुरुवारी पण वाचायला सांगितलं आणि ह्या गुरुवारीसुद्धा वाचायला दिलेलं आहे. म्हणजे जी कहाणी असते पुस्तकातली, तर ती कहाणी तिला वाचायची होती आणि छान वाचते. उतरणार नाही. आणि इकडे माझं चाललेलं आहे स्वयंपाकाची तयारी. तर इथे आधी चहा करत आहे मी यांना. आल्यानंतर संध्याकाळची 7ची वेळ आहे. तर स्कूलमधून आल्यानंतर पहिली एक साडी शिवली, म्हणजे नऊवारी साडी शिवायची होती, तर ती शिवून घेतली. काल थोडी शिवली, आज थोडी शिवली. तर तुम्हाला ती उद्याच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण साडी कशी शिवलेली आहे ही दाखवेन. तर इथे बघा, ही गाजरं आहेत, थोडीच राहिलेली आहेत. अर्धा किलो आणलेली, त्यातली वापरलेली अर्धी आणि आत्ता अजून थोडी राहिली आहेत. तर म्हणलं गुरुवार आहे उपवास, तर हलवा करावा. तर बघा इथे हे पावटे आहेत घरचे, तर ह्याचा पावटे भात आणि पावट्याची आमटी करणार आहे. आणि म्हणलं गाजर आता कशी खिसायची, म्हणजे वेळ जाणार त्यात, तर मी ते काम गौरांगला आणि आर्याला लावलेलं आहे. तर त्यांना देणार आहे आता खिसायला आणि मग इकडे मी माझी तयारी करणार आहे स्वयंपाकाची. तर हे बघा, गौरांग खिसत आहे इथे आणि आर्या वाचत आहे. तर त्याचं झाल्यावरती आर्यासुद्धा खिसून देणार आहे मला.
असा खाली नाही पडायचं. पूर्ण थांबला वारे सर्वांनाच सुखवीत होते. अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्याच घरी त्याच घर सदैव फुलात व अशी पाच उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावे ही प्रार्थना. किती म्हणते आई दुसरं येऊ मला ते केक करता करायला. कुठली चालली गौरव तुझं? तुझं झालं वाचून ना? हो नमस्कार केलास? नाही करते की माझं दिसतो सर मला करायचं. थांब निम्मी देते. त्याचं तिसरं आहे. आणि माझी किती? 10 आहे 10. म्हणजे त्याची 5 तुझी 5. हा 3 मग त्याला अजून 3 हा 6 अजून 2 देते 2. हा नाही एक वाजून तर इथे हलवा करण्यासाठी कढईत तूप घेतलं आहे. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये मग आर्या गाजर किसत आहे. तिला थोडीशी मदत केली कारण माझं आवरून झालेलं होतं. कणिक वगैरे मळून किंवा पावटे भात आमटी हे सगळं झालेलं होतं, म्हणून तिला मी थोडी मदत केली. आणि मग हा जो किस आहे तो आपल्याला तुपामध्ये असा छान परतून घ्यायचा आहे 1 मिनिट. आणि मग त्याच्यानंतर साखर, दूध, वेलची पावडर हे सगळं घालून शिजवून घ्यायचं आहे. एक कमी किस आहे त्यामुळे लगेच होणार आहे, याला वेळ नाही लागणार. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये होऊन जाणार आहे. तर इथे बघा सगळा किस मी तुपामध्ये परतून घेणार आहे आधी. आणि अगदी साध्या पद्धतीने गाजराचा हलवा केलेला आहे, गोड काहीतरी असावा म्हणून. तर बघा इथे मागच्या गुरुवारी पुरणपोळ्या झालेल्या होत्या, उद्यापनही झालेलं होतं. तरीसुद्धा मी या गुरुवारी शेवटचा गुरुवार आहे म्हणून पूजा मांडलेली आहे. आणि नैवेद्य तर दाखवलंच पाहिजे. तर बघा इथे दूध वगैरे घातलेलं आहे, साखर घातलेली आहे. आणि आता छान असं परतायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनटामध्ये होऊन जातं. तर बघा कसं दोघांनी गाजराचे तुकडे यात ठेवलेले आहेत. तर इकडे आमटीसुद्धा झालेली आहे आणि पावटे भातसुद्धा छान झालेला आहे. छान असा मोकळा झालेला होता. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.